आणि आता पाहूया दादांचे नेते अडचणीत आलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, कठोर निर्णय घेतला, अजित पवारांचं ट्विट। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही हिंसेला, असभ्य वर्तनाला आणि असंसदीय भाषेला ठामपणे विरोधच। अजित पवारांकडून सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर निवेदन प्रसिद्ध। सूरज चव्हाण यांनी केलेली मारहाण चुकीची आणि निंदनीय, मी त्यांना समज दिली। अजित पवार सूरज चव्हाण यांच्याबाबत निर्णय घेतील। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। लातूर मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांची दिलगिरी, विजयकुमार घाडगेंना भेटणार, गैरसमज दूर करणार। सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झाले ते लवकरच मी दूर करेन। लातूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये विजयकुमार घाडगेंवर उपचार सुरू, पोटात त्रास होतोय, बोलायलाही त्रास होतोय। जखमी विजयकुमार घाडगेंची प्रतिक्रिया। सूरज चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा दाखल, लातूर शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लोकांनी प्रश्न विचारले की सत्ताधाऱ्यांकडून फटके, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू असा संदेश सत्ताधारी देत आहेत का? रोहित पवार यांचा संतप्त सवाल। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी, दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार आहेत का? सूरज चव्हाणच्या राजीनाम्याच्या आदेशावर रोहिणी खडसे यांचा सवाल। चव्हाणांचा राजीनामा घेण्याचा अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे, जो अतिशय स्वागतार्ह आहे। पण या संपूर्ण प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय? का मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी अजितदादांकडून घेतला जातोय? विधिमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी रमी खेळत बसले। महाराष्ट्राच्या इतिहासात असा बेपर्वा कृषी मंत्री झालेला नाही। कोकाटेंच्या सभागृहातील रमी खेळतानाच्या व्हिडिओवर सामनातून टीका।